दलित असल्याने सोमनाथ सूर्यवंशींची पोलिसांकडून हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप, सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। राहुल गांधींचा दौरा राजकीय हेतूने जातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच त्यांचं ध्येय, फडणवीसांचा पलटवार, सूर्यवंशीचा मृत्यू मारहाणीत झाला असल्यास कठोर कारवाईचा इशारा। सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही हक्कभंग आणणार, नाना पटोलेंचा इशारा, मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आरोप। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात खुनामध्ये भागीदारी, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या नावासमोर संचालक असा उल्लेख। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड शहरात 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा, सर्व संघटना रस्त्यावर उतरणार, आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबियांची मागणी। छगन भुजबळांनी सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, दोघांमध्ये पाऊण तास चर्चा, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज। राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत, आमदार रुसला, समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही, भुजबळांची नाराजी असतानाच अजितदादांचं सूचक विधान। बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त, भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले, मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा दिल्याचा आरोप। पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी महाराष्ट्रात 20 लाख घरांची उभारणी होणार, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची मोठी घोषणा। 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी। प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल काळाच्या पडद्याआड, वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त।